अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज आपल्यासाठी यशवंत महात्म्य ग्रंथामधील अध्याय 4 पाठवित आहे. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय जय आजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा. भवाब्दी भवसरिते काजा, साधका नौकाससी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलावी भक्ती अनुमोदा. लीला तवा गाधा यश महात्म्य ग्रंथाते. मागील अध्यायी कथन केले सर्पकथा श्रवण, आणि भिक्षाटन वर्णन गुरुरायांचे. श्रोते पुढे करा श्रवण, विनंती करतो कर जोडून. मी मैंद तुम्हे परायण, श्रोते विनंती अवधारा. स्नुषा पोरे सबनिसांची, सुट्टी होती समराची. उबगमनात नगराची, म्हणून आली कुरोली प्रती. सबनिसांचा नंदन, नामे प्रभाकर जाण. विचार करी सुलक्षण, सदन बांधावे गिरणी जागी. वाळुकाली विटा आल्या, सिमेंट लोहाच्या गाड्या आल्या. विटा पाण्यात ओल्या झाल्या, बांधकामा कारणे. तव स्नुषा बोले बाबांप्रती, कुठवा आपुली येथून वस्ती. घेऊन आपुली तपेली पोती, वस्ती करा दुजे स्थानी. साधूचे ते सामान, काय असणार जाण. काखेस झोळी पुढे श्वान, शोधण्या वस्ती जागा नवी. स्वारी आली थांब्यावरी, तिथून शतपदावरी. सिद्धेश्वर भुवना माजारी, थांबली स्वारी पडवीस. मालक सिद्धरामास, क्षणभर उसंत नव्हती खास. सायंकाळी जागा ओस, मग बोलती बोलासी ते. द्या आम्हास एक खोली, असो सुखी अथवा ओली. भाडे ठरवा याच पाऊली, आमचे म्हणणे काही नसे. मग सिद्धराम बोले, लागली आपुली पाऊले. भाग्य माझे फळाले, भाडे घेऊन काय करू. उपहार गृह दिवसभर चालवीन, रात्री आपुल्यास देईन. उजाडता पुन्हा जाण, धुईन पुन्हा कपबशा. ठराव पास झाला, रात्री टाकती अंगाला. दिसा माझी बाहेर पायरीला, करंबेळ करवाड्याला त्या. येता रात्री माधुकरी घेऊन, ते वेळा उपहार ग्रह सुनसान. सिद्धराम जाई किल्ली देऊन, एकांती उपहार ग्रह बाबांसम. धन्य तो करंबेळ करकट्टा, ज्यावरी योग्यांचा पठ्ठा. होई सज्जन कृपा चटचटा, गांजल्या रंजल्या दीनास. कोणी घेती दर्शन, कोण चेष्टा करीती जाण. कोणी चहा देती आणून, परिस्थिती स्थितप्रज्ञ तैसा. ज्या जागी राहिले बाबा, धन्य धन्य ती जागा. आज तिथे बंगला उभा, अथवा महाल कॉन्क्रीटचा. उपहार ग्रहा सामोरा, करंबेळ करट कट्टा साजिरा. त्यावरी बैसे चिरा, योग्यांचा राणा तो. बंडू आणि शशी ही दोन संताने अशी, घुटपळती बाबांपाशी निवांत निश्चल सिद्धराम. बंडूस भक्ती गोंदावले कराची, ओढती परंपरेची. पूजा अर्चा दिनरात्रसाची, जय घोष श्रीरामाचा. हे सकल बाबा जाणती, एके दिनी बंडूस पाचारती. आम्हास उणे काय या जगती, एक बार पहा मज. ऐसे बोलून बंडूस
बहु आश्चर्ये पाहतो बाबांस, कटेवर ठेवून करास एक पद पुढे असे. बाबा न दिसती त्या जागी, दिसे ब्रह्मचैतन्य नामयोगी. आश्चर्य कळा दावी योगी, वेळा जरी बावळा. क्षण दो क्षण देहावरी न देहावरी, मूर्ती गोंदावलेकरांची साजरी. निघून गेल्या त्या क्षणांतरी, लोटांगण घाली बाबासी. जे पाहता मुख कमळ, शशी तेजाहुनी अति निर्मळ. परमलज्जित चपळा केवळ, रिघो जाती मेघा माझी. परी ऐसिया योग्या प्रती, विरहित अर्थना चित्ती. समया देण्याहुती, जनन देती भोगी भोग. की आंधळ्या ते गवसावे रत्न, दगड समजून द्यावे फेकून. ऐसी स्थिती झाली जाण, उघी कुरोली आंधळ्याची. बंडूचा बंधू शशी, तोही बाबांपाशी. अहर्निशी एके दिनी पडे फशी, कैशी करणी गुरुरायांची. वय लहान दाकुटे, बाबा करीती कौतुके. खाऊ देती भुके, खाऊ गोड खेळ गोड. कोणे एके दिनी भक्त, आला दर्शनास्तव बाबा समीप. दर्शन घेऊन तृप्त, पुढा पेढी अर्पितसे. शशी बाळ पाहे पेढा, पेढा होई वेडा. कधी एकदा तो पुढा, देतील महाराज मज प्रती. महाराज मनात जाणीती, पुढा आपल्या झोळीत ठेविती. क्षणात निघून जाती, एकटा शशी ते ठेवून. दुसरे दिनी झोळीत, शशी कर घालून शोधित. परी पुढा न दिसे झोळीत, क्रोधित झाला बाळतो. अप्पलपोटा महाराज, एकटा खातो पेढ्यास. एकही न देई बाळास, कुमारास माझ्या सारिक्या. रुसून रागावला शशी, मुंगीचे मनोगत कळे जासी. हाक देई त्रिकालज्ञ शशी, धर पुढा शशी बाळ. उपहार ग्रहाचा धंदा, केरोसिना वाचूनी वांदा. मग करोनी अण्णा दादा, मिळवावे इंधन ते. परवान्याचे केरोसिन न मिळे वडूजा वाचून, ते आणावया जाण सकल दिनाची खटाटोपती. सिद्धराम एके दिनी, जातसे वडूजा केरोसिना कारणी. दुसाकी काढी अंगणी, गुरुधनी म्हणे जाऊ नका. बाबा ऐसे बोलुनी, ओढ्या प्रत स्नाना लागुनी. इकडे सिद्धराम विश्वासुनी, जाई आणाया केरोसिन. गुरु शब्दावर विश्वास नव्हता म्हणून खास. पावला पदरी पश्चातापास, खाली हातास परतला. तिसरे दिनी दक्षिणार्पून, म्हणती ठेवा जपून. पळा आता वडूजा लागून, आले केरोसिन वडूजा प्रती. हाती घेऊनी दक्षिणा, सिद्धराम करी विचार जाणा. विलंब केली जाणा, केरोसिन न मिळे. तबम तो करून घाई, वडूजा प्रत येऊनी पाही. केरोसिन गाडी नाही, क्रोध वाही मनासी. काय कळे ययांसी, म्हणे केरोसिन आले वडूजासी. नसती उठा ठेव कोणी यांसी, अविश्वासोनी म्हणत असे. विचार पूर्ण होता भीतरी, वाहन येऊनी सामोरी. रॉकेल आले पळास त्वरी, गोंगाट बहु ऐकू आला. ऐसी गर्दी वाट मिळेना, नंबर माझा केव्हा कळेना. क्षमा मागुनी मनोमना, शिरला गर्दी भीतरी. तवम दुकानदार बोले, परगावाहुनी कोण आले. त्यासी मिळेल केरोसिन पहिले, गर्दी येथे करू नका. सिद्धरामाचा लागला नंबर, मनी आठवे तो यश दिगंबर. क्षमा मागे वारंवार, उभा राहून त्याच ठाई. ऐसे असता सिद्धराम, मी तुझा आराम. कष्टा देई विराम, परी अविश्वासे राम नसे. दिस मावळोनी उद्या प्रत, राहिला बाबा राहती त्या उपहार ग्रहात. न बाहेरी अंगणात, बंद टाळ्यात भगवंत तो. एकदा का गेले आत, न कुणाच्या हाके ओ देत. न दारही उघडू देत, तिष्ठत मालकही सिद्धराम. एके दिनी घडले डवल, वा धुकरीचा घेण्या कवळ. बाबा शिरती प्रांजळ, सिद्धराम करी कुलूप बंदते. परी सिद्धराम झाला गप्प, पाहुनी चिंध्याचा टोप. आता बोलावे तरी पाप, बाहेर राहिला कैसा तो. नव्हता तो जरजारी, चिंध्यांचा होता तरी. बाबांनी बनविला स्वकरी, घालिती स्वशिरी जपुनी त्यासी. सिद्धराम करी विचारास, पाहू बाबांच्या शक्तीस. नेतील कैसे आत टोपास, किल्ली मज जवळीची.
सुप्रभाती सुमारास झाडण्या उपहार ग्रह पडवीस नवल दिसे खास मुकुटास दिसेना तेच झटकन काडी कुलपास सटकन उघडी उपहार ग्रहास पाहुनी आश्चर्य बहुमनास आत मुकुटास देखोलिया बाबा न लागूत देती अंतास सिद्धराम खजील मनास ताडन स्वथबाडास तोबा तोबा म्हणून या उपहार ग्रहात खवयांची गर्दी पडवीत सायकल दुरुस्तीची वर्दी दोन्ही कामे करीतो दर्दी सिद्धराम कुळी ब्राह्मणाचा दिसामासी उपहार ग्रहात गर्दी वाडे बहुत दुचाकी दुरुस्ती शिकण्या हेत एक कुमार येत तेत नाव तयाचे एकनाथ पांडू कुंभाराचा सूत करी सायकल मरम्मत पूर्ण कौशल्ये कार्यकारी बाबा बोलती त्यास काम करीतोस उत्तमास भोगशील फिटर नावास मुंबईस नोकरी तुला बाबा वाक्य प्रमाण ते शिरोधार्य मानून घरचे पैसे घेऊन गेला मुंबई नगरा माझी मुंबई ती नगरी मायावी तिथे ना बाप ना आई पैसा असेल तर म्हणतील भाई ना तरी लाथा पेकटा माझी आईशा मुंबई नगरीत नवखा एकटा एकनाथ नोकरी स्तव वनवन करीत शयन पाय पथात करी जवळचे संपले पैसे आता येथे राहू कैसे लागले विचाराचे पिसे डोळा पाणी मावेना विचार करी मनांतरी गेला समुद्र किनाऱ्यावरी करू आत्महत्या ना तरी दर काय जगा समाजा म्हणे बाबासी स्मरण आता माझे कोण होशी तू असत्य जाण तत्वच्चन असत्य होय की निज बिरुदावली सांभाळ पाळीसी वासनावन जाळीशी भक्तगणा सांभाळीशी आळशी न होशी भक्त काजा आज झाले काय तुझ कळू दे तुझे गुज कोठे गुंतला कवणा काज भक्तराज ब्रीद तुझे मग तो भावाचा भुकेला अंतर न देता भक्ताला खेळ करी कैसा भला दास सेवकाचा हरी मरण विचारी जाहला गुंग बाबा विचारी केला दंग तो कोण्या आवाजे पावला भंग विचाराची शृंखला ती सामोरी उभा शेठजी करशील का नोकरी माझी चालक होण्या होशील का राजी आज क्षणापासून हा भास की आभास चिमटा काढी स्वतःस खरेच स्वतःच्या डेहरीस सांभाळीस शेटी उभा चालविण्या योगक्षेम भजकाचे वाहे ओझे त्यांचे बिरुद गाजविण्यास स्वतःचे उभा शेठीच्या मनात नोकरी मिळाली साची भ्रांत मिटली पोटाची परी स्वप्ने उरी भविष्याची मन तेथे रमेना मग आठवे रमारमण जो स्थित क्रोली जाण तयांचे आठवणी चरण गुणवर्णन गाई कैसा तू जरी परमेश्वर आम्ही तुझे किंकर करी आता प्रहार करण्या संहार दुःख दारिद्र्याग्निवरी प्रार्थी सद्गुरु आईशा परी शब्द आले कानावरी दोन मित्रा भीतरी बातचीत चाले ती एक एकासी म्हणे उद्या मुलाखती कारणे होणार माझे जाणे GPO बॉम्बे इथे तवम दुसरा पुसे त्यासी GPOच्या अर्थासी तो जनरल पोस्ट ऑफिसाशी उत्तराईसे बोलत असे वेळ कितीची साची मुलाखत सुरू होण्याची दिधली वेळ मुलाखतीची तूही चल मम संगे सवाल तेच जबाबती धन्य गुरुरायांची ख्याती कीर्ती एकनाथ ध्यानी मनी साठविती खडे बोल द्वयांचे पहा एकनाथा योग आला विश्वासे राहता बला योग त्याने साधिला भल्या नोकरीचा कुरोलीत एक हरिजन नामे जनार्दन जाण प्रवासा निघाला मुंबई कारण राखीव तिकीट काढले जाण्यापूर्वी एकदाच घेऊ दर्शन साच मनी धरून याच गुरुराया समीप ठेला भक्तादीन तू नित्य इच्छा तयांची तव हृदयात प्रथम घेऊ शिरत प्रथम येऊनी शिरत तदनंतरात आगमती भक्त होते बाबा म्हणती जा उद्याला आज नाही रे काळ भला रद्द करी राखीव तिकिटाला गेला माघारी स्वग्रही दुसरे दिनी प्रवासात गाडी आली खाडी पुलात जाहला बहुस्तिमित जीवित वाचवले म्हणून नाव होते औंध मुंबई
चाकेवरती पाठभुई चकणाचूर ठाई ठाई प्राण गमावले कित्येकाने. कित्येक लुळे पांगळे कित्येक लंगडे आंधळे गळा घालून या गळे कित्येक आरंबळती. माझे केले भले ऐसे हरिजनाचे मनी आले आता पायी रमवले. पाहिजे हो यशवंता म्हणून गेला खोलीस परत माघारा कुरोलीस. येऊनी लोटांगण चरणास घालीतसे कवळोनी. वाचविले तुम्ही मजला होता काळाने घात केला. परी काळ मुखातुनी ओढुनी मजला दिले अमरत्व मजव कारणे. बाबा म्हणती हरिजनाला अरे मी कोण कुठला कुठल्या झाडाचा पाला कुठे उडून गेला. देवाने वाचविले तुला ईश्वरी ठेवता भाव होई विघ्नाचा अभाव. त्याचा पाहती स्वभाव फिरे भाव बळाने. देव तारी त्याला कोण मारी देव मारी त्याला कोण तारी. वरतिल्या देवाची तुटली दोरी तो खालचा मारी देव बोंब. आईसे बोलून त्यास लावला परत मुंबईस. पेटवून विडीस ओढत राहिला स्वच्छंदे. आपुल्या आपण मनास फसवून करू कार्यास. तेवढेच न कळे गुरुस महाज्ञानी आगळा. इति श्री यशदास विरचित यशवंत महात्मे चतुर्थाध्याय गोडः. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.